लाडक्या बहिणीच्या खात्यात अचानक 1500 रुपयाचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मार्च महिन्याचा हप्ता हा सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी बाकी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आता आलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा मेसेज हा आलेला आहे। मोबाईलवरती त्यांच्या हा मेसेज आलेला आहे। पटकन चेक करा मोबाईल, कोणाच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी प्रतीक्षित होत्या। आज वाटपाला सुरुवात झालेली आहे। आपल्याला वाटतच होतं की आज हप्ता येईल आणि अखेर आज हप्ता आलेला आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं की भरपूर लाडक्या बहिणींना आता मेसेजसुद्धा येत आहेत। भरपूर सारख्या लाडक्या बहिणींनी कमेंटसुद्धा केलेले आहेत की पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि ही अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण राज्यातील प्रत्येक लाडकी बहीण ही वाट पाहत होती हप्त्याची आणि अखेर आज वाटपाला सुरुवात झाली आहे। तर नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आता मला पहिल्यांदा सगळ्यांनी कमेंट्स करा पटापटा, कोणाकोणाला हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि कोणाकोणाचा हप्ता मोबाईलवर आला आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमची KYC झालेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला द्या। पटकन कमेंट्स करा पटापटा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण अखेर त्यांच्या मोबाईलवरती आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आणि भरपूर लाडक्या बहिणींना एक सांगतोय, मोबाईलवरती मेसेज आला नसेल तर तुम्ही एकदा खातं चेक करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं असं सुद्धा होतं आहे की मोबाईलवरती मेसेज येत नाही परंतु त्यांच्या खात्यात मात्र पैसे हे जमा झालेले असतात। त्यामुळं आता आपण बघूयात की नेमकं कुठं वितरण सुरू होणार आहे, कुठं पैसे यायला आलेले आहेत किंवा काय होतं ह्या सगळ्या गोष्टींचे। कारण दुपारी एकदमच कमेंट्स वाचायला सुरुवात केली मी, तर एकदमच मला भरपूर सारे कमेंट्स आलेले की धन्यवाद सर, पैसे आलेत, पैसे यायला सुरुवात झाली, कारण व्हिडिओ आपण टाकला होता सकाळी की आज पैसे येणार आहेत वगैरे वगैरे। तर मग हे कमेंट्स यायला सुरू झालेत। मी पाहिलं, व्यवस्थित एकदा कन्फर्म केलं की खरंच पैसे यायला सुरुवात झाले आहेत का। मग काही जणांकडून आपण स्क्रीनशॉटसुद्धा पाहिलेत, त्यामुळं तो विश्वास बसला की हां खरंच आता आपल्याला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। म्हणूनच आपण व्हिडिओ लगेच म्हटलं आता टाकून द्यावा, कारण सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवणं हे आपलं काम आहे। त्यामुळं हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला आता पैसे हे अखेर यायला सुरुवात झाली। आता ह्यात लक्षात घ्या, टप्प्याटप्प्याने पैसे येतील। मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, पैसे आले म्हणजे सगळीकडे सरसकट पैसे येतील असं नाही। त्याला काही महत्त्वाची तुम्हाला मी आता 2 ते 3 महत्त्वाची गोष्टी सांगत आहे, ती नीट तुम्हाला समजून घ्यायची आहेत की नेमकं काय होणार आहे पुढं, आता काय होईल, पुढे पैसे कोणाला येतील किंवा तुम्हाला आज पैसे आले नाही तर कधी येतील, कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील। आपण जर नीट पाहिलं तर पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने येत आहेत। आज दुपारून वाटपाला सुरुवात झालेली आहे, 4च्या पुढे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना 3 वाजता आले, काहींना 4ला आले, काही लाडक्या बहिणींना 5 वाजता आले। आता तुम्हाला नक्की किती वाजता पैसे आले हे तुम्ही सांगा, कारण दुपारी पैसे येत होते बरोबर, मी कमेंट वाचत होतो, भरपूर लाडक्या बहिणी कमेंटसुद्धा करत होत्या। तर तुम्हाला पैसे कधी आलेत हे तुम्ही एकदा सांगा। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत तर भरपूर ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेले आहेत, जसं की पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, असं इकडे तिकडं पैसे यायला सुरुवात झाली आहेत। आता टप्प्याटप्प्याने पैसे येतील। सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट हप्ता येईल असं नाही। काही जिल्ह्यांमध्ये उशिरा पैसे येतील, काही जिल्ह्यामध्ये लवकर आज आले तसे येतील। काही लाडक्या बहिणींना पैसे येतील पहिल्या टप्प्यात, काही लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील। सरसकट सर्वांना पैसे येतीलच, परंतु हळूहळू येतील, सगळ्यांना पैसे येणार। आता तुम्ही म्हणाल दादा 3,000 रुपये येणार होते, मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 2 हप्ते येणार होते, काय झालं? तर आता तरी डायरेक्ट आपल्याला 1,500 रुपयांचा मेसेज हा आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना 1,500च भेटलेत, म्हणजे तो मार्च महिन्याचा हप्ता आहे। म्हणजे सरकार काय करत असेल, पहिल्यांदा मार्च महिन्याचा हप्ता देत असेल, नंतर मार्चचा सगळा हप्ता झाला राऊंड की मग तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा मिळत असेल। हे 2 टप्प्यामध्ये किंवा 3 टप्प्यामध्ये वितरण हे सुरू होऊ शकतं, सुरू राहू शकतं। त्यामुळं टेन्शन घेऊ नका, 3 टप्प्यात हे वितरण होत आहे। आता नाही आले उद्या येतील, उद्या नाही आले परवा येतील, कारण आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे। 2 दिवस तर किमान आपल्याला माहिती आहे, 3 ते 4 दिवस वाटप सुरू राहतं, कंटिन्युअस 4 दिवस वाटप सुरू राहतं। आता आपण जर पाहिलं तर भरपूर जणांनी जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट बँक असतील, पोस्टाचं खातं असेल, प्रायव्हेट बँक असेल, अशा सर्व ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू। या असं काही नाही आहे की बाबा सरकारी बँकेतच येतील किंवा
प्रायव्हेट बँकेतच पैसे आलेत किंवा पोस्टाच्या खात्यातच पैसे येतात असं नाही आहे. हळूहळू सगळीकडे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा रखडलेले हप्ते होते ते आता येतील हळूहळू. आता तुम्ही म्हणाल दादा मग आम्हाला हप्ता कधी येतील? मी तुम्हाला सांगितलं उद्या येतील, परवा येतील, टप्प्याटप्प्यानं 2 टप्प्यात पैसे जमा होतील. काही काळजी करायची गरज नाही आणि घाबरून जायची काही गरज नाही. प्रत्येकाने पटपट कमेंट्स करा. कोणाकोणाची KYC झाली आहे, तुम्हाला पैसे आले का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जोपर्यंत तुम्ही आपल्याला देणार नाही तोपर्यंत आपण सुद्धा सरकारकडे कुठल्याही प्रकारची मागणी ही करू शकत नाही. आणि तुमच्यासाठीच आपण सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात खरी माहिती आणि जी आपण कन्फर्म करतो माहिती तेव्हाच आपण माहिती व्हिडिओ हा बनवत असतो. त्यामुळं आपल्याला चॅनलसुद्धा लोक भरपूर जण सबस्क्राईब करतात, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा आधी चॅनलला, कमेंट्स करा, शेअर करा. आणि आता पुढे जे काही अपडेट येईल ते लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे. पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी. एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत. ज्या महिलांनी KYC प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते.